मला आर्मीत जाण्याची खूप आवड होती. मी सगळी काही कष्ट झेलत होते. रोज ट्रेनिंगला उठून जात होते. 5-5 किलोमीटर मी 5 वाजता उठून धावत सुटायची. थंडी, पाऊस, उन्हाळा, पावसाळा कधी बघितला नाही. माझे वडीलसुद्धा मला ओरडायचे. मी माझ्या वडिलांनासुद्धा एके दिवशी बोलली, मला आर्मीत जायचं आहे. तुम्ही मला थांबवू शकत नाही. तेव्हा माझे वडील मला म्हणाले, तुला वेड? माझं लहानपण एकदम आनंदामध्ये गेलं होतं. खेडेगावामध्ये रांगडी मुलगी म्हणून माझी सुप्रसिद्ध ओळख होती. मुलांच्या बरोबरीने मी सगळे काही ॲक्टिव्हिटीज करायचे. कबड्डी, खो खो, लंगडी, पळी अशा सगळ्या गोष्टींमध्ये मी मुलांच्या बरोबरीने खेळत असायचे. एके दिवशी तर मी मुलांबरोबर खेळता खेळता कुस्ती खेळायलाच लागले. माझे वडील आखाड्यात आले आणि मला ओरडू लागले, तुला वेड लागला आहे का? अगं मुलगा नाहीस, तू मुलगी आहेस. गावातील परिस्थिती आधीच बिकट होती. हे सगळ्यांनाच माहीत होतं. कारण त्यावेळेला मी सगळ्यांची झुंज देऊन मला काहीतरी बनायचं आहे, हे गावाचं नाव मोठं करायचं एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं. माझ्या वडिलांना वेडा म्हणून चिडवत असणाऱ्या लोकांना मला त्यांच्या तोंडावरती पाडायचं होतं. कारण माझ्या वडिलांची त्या गावामध्ये काहीच इज्जत नव्हती. आम्ही सगळी वेड्याची मुलं. आता वेड्याची मुलं म्हटल्यानंतर आता मला एकटीला का होईना शहाणं व्हावंच लागेल. माझ्या वडिलांना आता लोक नाव ठेवले, अरे काय रे, तुझी पोरगी सगळ्या पोरांबरोबर खेळते, तुला लाज नाही वाटत का? आता माझ्या वडिलांना माझ्याविषयी सगळीच काही माहिती होती. माझी मुलगी खूप चांगली आणि हुशार आहे. तिला सगळ्या गोष्टींमध्ये खेळण्याची आवड आहे. त्यांनी मला कधीच आड घातली नाही. तेव्हा माझे वडील आता आमच्या बाजूने उभे राहिलेले मला दिसत होते. ते म्हणाले, माझी मुलगी भलेही कशी असू दे, पण ती दुसऱ्याच्या पोरांच्या मागे फिरत नाही. ती पोरांच्या बरोबरीने खेळते. तिला आवड आहे म्हणून ती जाते. माझी पोरगी गावाचं नाव उज्ज्वल करेल, गावाचं नाव घालवेल, असं काही करणार नाही. तुम्ही नका काळजी करू. मी तिचा बाप आहे समर्थ. बघायला शेजारची हौशाबाई शांत बसली, पण तिच्या मनामध्ये तिची पोरगी पळून गेल्याची खदखद तिच्या मनामध्ये होती. त्याच्यानंतरून कधीच आमच्या वाटेला गेली नाही. दिसायला वेडा दिसत होता, पण बराचसा हुशार आहे हा वसन्या. माझ्या वडिलांचं नाव वसंत. सगळा गाव त्यांना वसन्या म्हणूनच आवाज द्यायचा. कारण आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे कोणीच आमची इज्जत करत नाही. पण माझ्या बापाची 4 चौघांमध्ये मान उंच करायची होती. आता मी एकच ध्यास मनामध्ये धरला होता, कबड्डी, खो खो बस झालं. आता काहीतरी बनायचं, देशासाठी काहीतरी करायचं. माझ्या वडिलांना एके दिवशी ही गोष्ट बोलून दाखवली. बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा माझ्या वडिलांना जरा भीती वाटली. त्यांना वाटलं, हे काय सांगत आहे? तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्ही शांत व्हा. मी जे सांगणार आहे ते फक्त मला हा किंवा नाही या शब्दामध्ये उत्तर द्या. तशी माझे वडील खूप समजदार आणि शांत स्वभावाचे. ठीक आहे बाळा, तुला जे बोलायचं ते बोल. तेव्हा मी त्यांना म्हणाले, बाबा, मला आर्मीत जायचं स्वप्न आहे. तयारी करू का? अगं सीमा, तू सगळ्याच गोष्टींमध्ये हट्टी आहे, ते मला माहिती आहे. तुला सगळं राहिलेली व्हिडिओ खेळायला उद्या टाकण्यात येईल, हे मला माहीत आहे. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.